नमस्कार मंडळी, कार्यक्रम कसा वाटतोय? छान, मजेत, आवडतोय की नाही? वा, मला असं वाटतं की ह्या वर्षी मात्र तुम्हाला खरंच गाण्यांची, वेगवेगळ्या गाण्यांची आणि वेगवेगळ्या भाव छटा असलेल्या गाण्यांची मेजवानी मिळालेली आहे, मान्य की नाही? आणि आज हा कार्यक्रम जो आपण इथे संपन्न करत आहोत, या कार्यक्रमाला अनेक लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी आपले जे सहप्रायोजक आहेत, महेश पलांडे, आपण सगळेजण त्यांना जाणताच, स्टार इस्टेटवाले, त्यांनी आपल्याला काही अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे एक जाहिरात बघता आहात की सगळ्यांना कसं एकदम छान, म्हणजे चेहरा कसा चमकवायचा किंवा सुंदर कसं दिसायचं. मी पण जरा सुंदर दिसते ना नेहमीपेक्षा. तर लुक जे आहे ते लुक पार्लरवाले आहेत, त्यांनी देखील आपल्याला इथे प्रायोजकत्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे एक मित्र आहे श्रीकांतजी, आलेत का श्रीकांतजी यांनी पण एक छोटंसं अर्थसहाय्य दिलेलं आहे. म्हणजे मराठी उद्योजक आहेत आणि मराठी उद्योजकांनी पुढे येऊन आम्हाला हे सहकार्य केलेलं आहे. मला असं वाटतं पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला पूर्ण प्रायोजकत्वच मिळून जाईल ह्या कार्यक्रमासाठी, असं मला वाटतं. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या संयोजिका पल्लवी, त्याचप्रमाणे दीपाली यांनी फार मोठी धुरा सांभाळलेली. आता पुढची धुरा माझ्याकडे आहे. आपण वेगवेगळ्या छटांची गाणी ऐकता आता एक महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची खरी लोककला किंवा महाराष्ट्राची जान ज्याला म्हणता येईल किंवा आत्मा, तो काय आहे सांगा बरं? महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला पटकन काय आठवतं? लावणी. बरोबर, अगदी लावणी. आता आपण एक लावणीचा ठसका जो आहे तो आता आपल्याला अनुभवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लावणीमध्ये नृत्य आहे, शृंगार आहे, गायन आहे, वादन आहे, ढोलकीच्या तालावरती हे एक अदाकारी असलेलं असं एक लोकप्रकार आहे. आणि तो लोकप्रकार मराठी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुरू झाला, पण खऱ्या अर्थाने त्याला राजाश्रय मिळाला तो पेशव्यांच्या काळामध्ये. आणि आज अशीच एक सुंदर लावणी आपल्यासमोर सादर करणार आहे पल्लवी जी लावणी सादर करणार आहे ती चंद्रा, हे 2022ला जे चित्रपट आलेला होता त्या चित्रपटातली आहे. आणि मुख्य म्हणजे अजय अतुल यांचं ते संगीत आहे आणि ती लावणी श्रेया घोषालने गायलेली आहे. त्यामुळे ती इतकी लोकप्रिय झालेली आहे. आता पल्लवीबद्दल तर मला आणखीन काही सांगायची गरजच नाही आहे. दीपालीने भरपूर तिची सगळी माहिती दिलेली आहे. तर लगेच पल्लवीला मी इथे लावणी सादर करायला आमंत्रित करते. धन्यवाद प्रतिभा. सबुरीन विडा कागा घायशी. कशान सख्या सजना सांग लुक लुकणारा देवा वनवा जिवारी धुमसल रायाची रातभर आता नवा. नार नट खट अवखळ तोऱ्याची तरणी दाटी नखऱ्याची अशिलच कत मोरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची. बाण नजरत अवतरली सुंदरा रात रंगीन ती रंगुनी साज शिणगार हालेवनी सूर तालात मी दंगुनी आले तारांगणी.
नटखट अवखळ तोऱ्याची तरणी ताटी नखऱ्याची अशी लचकत मोरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरत घेऊनी अवतरली सुंदरा रात रंगीन ती रंगुनी आज शिणगार हालेउनी सूर तालात मी दंगुनी आले तारांगणी चंद्रा थँक्यू वा बघा वातावरणच बदललं ना. आता हा लावणीचा जो ठेका आहे पल्लवीने इतका सुंदररित्या इथे सादर केलेला आहे आणि आपण तसाच तो प्रवाह जो आहे तो चालू ठेवूया.